केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि चर्चा मात्र पालकमंत्री पदाची सुरू आहे। शहांचा दौरा हा राजकीय नाही, सुनील तटकरे आता यावरती स्पष्टच बोलल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड दौऱ्यावर आहे आणि या दरम्यान पालकमंत्री पदाची चर्चा ही पुन्हा एकदा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र शहांचा दौरा हा कुठलाही राजकीय दौरा नसल्याचं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलेलं आहे। सर्वसाधारण आपण एक विचार करतो की ज्यावेळेला आपल्याकडे देशाचे नेते येतात त्यावेळेला राजकीय विषय त्या ठिकाणी अजिबात येऊ शकतच नाही। माझ्या मनातही ती बिलकुल भावना निमंत्रित करताना आमंत्रित करताना सुद्धा नव्हती आणि आजही असंच काही कारण नाही, कारण दोन विषय भिन्न आहेत। आजचा हा दिवस महायुतीचे सर्वच नेते या निमित्ताने स्नेहबोलण्याच्या निमित्ताने हवेत। आदरणीय अमितभाईंचं आपण जे काय आदर करतो त्या स्वागताच्या निमित्ताने हवेत, ही एवढीच भावना आहे। पालकमंत्र्याविषयी आज असण्याचं काही कारण नाही। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड दौऱ्यावर असताना त्यांच्या या दौऱ्याबद्दल कुठलीही राजकीय चर्चा करणं हे योग्य नसल्याचं यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून। अजेश, केंद्रीय गृहमंत्री रायगड दौऱ्यावर आहे, काय अधिक माहिती? अंकिता, खरं आहे केंद्रीय गृहमंत्री आज रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आज तिथीनुसार आहे आणि त्या निमित्ताने ते किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत। त्याच्या आधी जे आहेत त्यांचं आगमन या थोड्याच वेळात जो आहे तो पाचाडच्या या परिसरात होणार आहे आणि त्या आधी ते जे आगमन झाल्याच्या नंतर जे आहेत ते किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या माँसाहेब जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते आहेत ते रायगड किल्ल्यावर जातील आणि महाराजांना अभिवादन करतील। अनेक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे तो राज दरबारी करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जे आहेत ते सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि रायगडचे खासदार आहेत यांच्या निवासस्थानी जे सुतारवाडी येथे स्नेहभोजन करणार आहेत। मात्र या स्नेहभोजनावरून जे आहेत ते सत्ताधारी पक्षातले शिवसेनेचे नेते असतील किंवा मग राष्ट्रवादीचे असतील याच्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे। शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया समोर आल्या, ज्याच्या मध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आज अमित शहांचा दौरा आहे आणि त्यामुळे शिवसेनेला हे पालकमंत्री पद रायगडचं भेटेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। तर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देतेवेळी सांगितलं की या भेटीचा किंवा या स्नेहभोजनाचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये। एकंदरीत आज जे आहेत ते महायुतीचे सर्वच नेते हे सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला आहे, तो सुटेल का हेही पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रायगडच्या दौऱ्यावर असल्याने पूर्णपणे रायगडच्या परिसरात जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळातच जे आहेत ते अमित शहा या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर ते किल्ले रायगडावर जाणार आहे। अंकिता, निश्चित जसा आपण उल्लेख केला की या संपूर्ण परिसरामध्ये आज सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेली आहे। मात्र अमित शहांच्या या संपूर्ण दौऱ्याची रूपरेषा नेमकी कशी असेल? सुरुवातीला जे अमित शहा जे आहेत ते पाचाडच्या इथे कॅप्टनने ज्या ठिकाणी हेलिपॅड बनवलेला आहे त्या ठिकाणी ते येतील आणि त्यानंतर सर्वात आधी ते आहेत ते माँसाहेब जिजाऊंचं दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्याच्या नंतर ते रोपियो जवळ जातील आणि रोपियोच्या साहाय्याने ते जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल होतील। राज सदर इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, पुरस्कारांचं आहे, काही मान्यवरांचा सत्कार आहे। तो कार्यक्रमाची सांगता झाल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून इलेक्ट्रिक कारचा त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेला आहे। तात्पुरता मातीचा भराव करून रस्ता देखील बनवण्यात आलेला आहे। त्या इलेक्ट्रिक कारच्या साहाय्याने जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत जातील। जगदीश्वराचे दर्शन घेतल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन ते अभिवादन करतील आणि त्यानंतर ते आहेत ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन सुतारवाडी येथे स्नेहभोजन करणार आहेत। अंकिता, निश्चित त्यामुळे एकंदरीतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या या दौऱ्याकडे आपले लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद अजेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।